आज आहे 1 ऑगस्ट आणि आजपासून पुढचे 7 दिवस आपण सेलिब्रेट करणार आहोत वर्ल्ड ब्रेस्ट फिडिंग वीक. या दरम्यान तुम्हाला जर का कुठल्याही प्रकारच्या ब्रेस्ट फिडिंग रिलेटेड क्वेरीज असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत व्हाय ब्रेस्ट फिडिंग इज सो इम्पॉर्टंट अँड व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ लिक्विड गोल्ड. तर ब्रेस्ट फिडिंग करण्याचे फक्त बाळालाच फायदे नाहीत तर आईला देखील खूप फायदे आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रेस्ट फिडिंग हे बाळाला कम्प्लीट न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे सगळं काही इन्क्लुडेड असतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच ब्रेस्ट फिडिंग बाळाला अँटीबॉडीज प्रोव्हाइड करते, जे की बाळाला फ्युचरमध्ये होणाऱ्या इन्फेक्शन पासून संरक्षण देते. ब्रेस्ट फिडिंग फार महत्त्वाचं आहे बाळाच्या हेल्दी ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. यामुळेच भविष्यात होणारे ॲलर्जीज, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी यांच्या रिस्क देखील कमी होतात. ब्रेस्ट फिडिंगमुळेच बाळ आणि आई यांच्यामधलं बॉन्डिंग स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होते. शिवाय याच्यामुळेच बाळाला सेन्स ऑफ सिक्युरिटी आणि कम्फर्ट देखील मिळतो. शिवाय आईचं दूध हे बाळाला डायजेस्ट करण्यासाठी देखील फार इझी आहे आणि त्यामुळेच बाळाला कॉन्स्टिपेशन, कॉलिक याचे त्रास देखील कमी होतात. आता आपण बघूया की हेच ब्रेस्ट फिडिंग आईसाठी काय इम्पॉर्टंट आहे. ब्रेस्ट फिडिंग हे आईसाठी डिलिव्हरी नंतर फास्ट रिकव्हरी करण्यात मदत करते. यामुळेच युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन लवकर होते आणि पोस्टपार्टम ब्लिडिंग देखील कमी होते. ब्रेस्ट फिडिंगमुळेच एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळेच आईला वेट मॅनेजमेंटमध्ये मदत होते. शिवाय ब्रेस्ट फिडिंग आईसाठी इतकं इम्पॉर्टंट आहे की भविष्यात होणारे टाईप 2 डायबिटीज, ओव्हॅरियन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ऑस्टिओपोरोसिस यांसारख्या आजारांची देखील रिस्क कमी करते. ब्रेस्ट फिडिंग हे कन्व्हिनियंट आहे आणि इकॉनॉमिकल देखील, कारण ब्रेस्ट फिडिंगला स्टराईल करायची गरज नाहीये. ब्रेस्ट फिडिंग हे प्रॉपर टेम्परेचरला अवेलेबल असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बेबीची जी गरज आहे त्यानुसारच तुमची बॉडी बेबीसाठी ते मिल्क बनवते. आणि सगळ्यात शेवटचं आणि फार महत्त्वाचं, ब्रेस्ट फिडिंगमुळेच आई आणि बाळ यांच्यातला बॉन्ड स्ट्रॉंग होतो आणि त्या दोघांमध्ये देखील इमोशनल एक कनेक्शन तयार होतं. यामुळेच ऑक्सिटोसिन रिलीज होतं आणि आईचा स्ट्रेस देखील कमी होतो.